भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा विभाग नांदेड येथील आढावा बैठक कार्यकर्ता मेळावा नवनिर्वाचित मराठवाड्यातील काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नीथलाजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते आपले लाडके नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, महाराष्ट्र विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आपले लाडके नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवारजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आदरणीय सतेज पाटीलजी, नसीम खान साहब, अनिल पटेल जी, सुरेश वरपुडकर जी, आपले लाडके खासदार आदरणीय वसंतराव चव्हाण जी, खासदार कल्याण काळेजी, खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माधवराव जवळगावकरजी, मोहनराव हंबार्डेजी, प्रज्ञाताई सातवजी, वजाहत मिर्जाजी, कुणाल राऊत, हनुमंतराव बेटमोगरेकर, नाना गावंडेजी, आमिर शेख, बी आर कदम, अब्दुल सत्तार, डीपी सावंतजी, तुम्ही उपस्थित आहात. सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांची आढावा बैठक आपले नेते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे. काल लातूरला आढावा बैठक संपन्न झाली, आज नांदेड इथे होते. उद्या छत्रपती संभाजीनगर येथे बैठक संपन्न होणार आहे. लातूरमध्येही प्रचंड गर्दी या आढावा बैठकीला होती. लातूर येथे सभा झाली. सभेमध्येही लक्षणीय सहभाग सामान्य माणसानं नोंदवला होता. आज नांदेड येथे येऊन
या सभेमध्ये जी गर्दी मला पाहायला मिळते आहे, मी आदरणीय रमेश चनिथलाजी, आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, आदरणीय थोरात साहेब, आदरणीय वडेट्टीवारजी, बंटी पाटीलजी, लातूरपेक्षा ही नांदेड इथे गर्दी जास्त आहे. लातूरपेक्षाही नांदेड इथे गर्दी जास्त आहे. आणि याचा अर्थच असा आहे की अशोक पतझड नंतर वसंत ऋतू बहरला आहे. काँग्रेसचं नातं हे सामान्य माणसानं जोपासण्याचं काम केलेलं आहे. नांदेड हे काँग्रेस पक्षाचा गड आहे, हे सामान्य माणसानं दाखवून दिलेलं आहे. काँग्रेस पक्षाशी सामान्य माणसाची नाळ जुडलेली आहे. हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलं. याबद्दल मी व्यासपीठावरचे आमचे सारे नेते, व्यासपीठासमोरचे आमचे सारे कार्यकर्ते यांचा शतशः आभारी आहे की तुम्ही आदरणीय सोनिया गांधी यांची साथ सोडली नाही. तुम्ही आदरणीय राहुल गांधी यांची साथ सोडली नाही. तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची साथ सोडली नाही. तुम्ही रमेश चनिथलाजी यांची साथ सोडली नाही. तुम्ही नानाभाऊ पटोले यांची साथ सोडली नाही. तुम्ही बाळासाहेब थोरात साहेबांची साथ सोडली नाही. तुम्ही विजय वडेट्टीवार साहेबांची साथ सोडली नाही. यासाठी आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता तुमची साथ देण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण होते आज. मराठवाड्याचे भाग्य विधाते, आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ, मराठवाड्याला महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशावर नेण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. मराठवाड्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आदरणीय रमेश चनिथलाजी यांना मी सांगू इच्छितो की आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मराठवाड्याचे पहिले मुख्यमंत्री. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब
आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ताकद दिली आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मराठवाड्याचा पुन्हा एकदा जेव्हा मुख्यमंत्री पदाची संधी मराठवाड्याला चालून आली तेव्हा आदरणीय सोनिया गांधीजी, आदरणीय माधवराव सिंधिया जी, नसीम खान साहब आप जानते हैं, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबाच्या आशीर्वादानं, आदरणीय शिवराज पाटील साहेबाच्या आशीर्वादानं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली हे आपल्याला सगळ्यांना अवगत आहे। आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि थोरात साहेब, आपल्याला कल्पना आहे, थोरात साहेबांना याची कल्पना आहे, जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या बदलांच्या हालचालीला वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेबांना केलं हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत। या महाराष्ट्राचं 2 वेळेला मुख्यमंत्री पद नांदेडला अलीकडच्या काळामध्ये मिळालं। तुम्ही साथ सोडली नाही, पण त्यांनी का साथ सोडली हा प्रश्न अजूनही उलगडत नाही आहे। पण काँग्रेसचा कार्यकर्ता याने काँग्रेसची साथ सोडलेली नाही आहे आणि म्हणून आज मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना, लातूर 3च काँग्रेसचे उमेदवार मराठवाड्यामध्ये उभे होते आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 3 पैकी 3 काँग्रेसचे खासदार निवडून आले। महाविकास आघाडीचे 8 पैकी 7 खासदार निवडून आले आणि आता आपल्या सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्र विधानसभेकडे लागलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे। ही गर्दी पाहिल्यानंतर नाना भाऊ, आपलं काम कठीण आहे, एवढे इच्छुक आहेत। मी लातूरून नांदेडला येण्याच्या मार्गावर अनेक चौकांमध्ये जे स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत त्या फलकावरनं आपल्याला असं जाणवतं की इच्छुकांची गर्दी ही काही कमी नाही आहे। आता सामान्य माणसाला हे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भ्रष्ट सरकार याला पाय उतार होण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय, दुसरा कुठलाही मार्ग आता नाही आहे। आणि या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला आपल्याला निवडून आणायचं आहे।
आणि पुन्हा आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपण सारे या ठिकाणी एकत्रित आला याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण साऱ्यांनी जोमानं कामाला लागावं अशी विनंती करतो, प्रार्थना करतो. आज आपले नेते आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत. या नेत्यांना तुम्ही आश्वस्त केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातले जनमानस हे महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. हे आपण या ठिकाणी नेत्यांना आश्वस्त केलं पाहिजे. आमचे स्नेही राजीव सातव यांची आज मला आठवण होते. राजीव सातव हे मराठवाड्याचे सुपुत्र. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्यांनी उत्तम कार्य केलं. भारताच्या लोकसभेमध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेमध्ये त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्रामध्ये तर योगदान दिलंच, तर भारतामध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे ती जिम्मेदारी निभावली. आज त्यांची आठवण होते आणि त्यांचं कार्य आमच्या भगिनी प्रज्ञा सातव या पुढे घेऊन जात आहेत. आणि सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगेजी यांचे आभार मी व्यक्त करतो की महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये त्यांना पुन्हा त्यांनी संधी दिली. आदरणीय थोरात साहेब, आदरणीय नाना भाऊ, आदरणीय विजय वडेट्टीवारजी, आदरणीय बंटी पाटीलजी, आदरणीय चनिथलाजी यांच्या पाठिंब्यामुळे त्या पुन्हा आमच्या एक महिला भगिनी ज्या माळी समाजातून येतात, इतर मागासवर्गीय समाजातून येतात, त्यांना संधी या ठिकाणी दिलेली आहे. मी आदरणीय रमेश चनिथलाजी, आदरणीय थोरातजी, आदरणीय पटोलेजी यांना, वडेट्टीवारजी यांना विनंती करू इच्छितो की मराठवाडा हा निजाम राजवटीचा भाग राहिलेला आहे. मराठवाड्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचं वास्तव्य हे अधिक आहे संख्याबळाच्या तुलनेमध्ये. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये आपल्याला अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. मग ते नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, परभणी, जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागांमधून अल्पसंख्याक समाजाला जिथे आपल्याला संधी देता येईल तिथं आपल्याला ती संधी दिली पाहिजे. ही देखील मागणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नेत्यांच्या समोर या ठिकाणी करू इच्छितो. संकटाच्या काळामध्ये पक्षाबरोबर इमाने इतबारे जे नेते राहिले त्यांची देखील काळजी वाहणं हे आपलं कर्तव्य आहे. आज अनेक नेते पक्षाबरोबर राहिले, व्यासपीठावर अनेक आमचे सहकारी आहेत,
खरं म्हणजे हे सगळे इथं राहिले हा आश्चर्याचा धक्का आहे. खरंच आम्हाला कोणालाही असं वाटलं नाही. कोणाला वाटलं होतं का तुम्हाला? नांदेडमध्ये मी आता काही टीका टिप्पणी करणार नाही, पण हे सारे पक्षाशी इमाने इतबारे त्यांनी भूमिका घेतली, त्याबद्दल त्या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि डीपी सावंत देखील मध्यंतरी त्यांना अपघात झाला होता आणि त्या ह्याच्यातले ते उपचार त्यांचे सुरू होते, आपलं बोलणंही झालं होतं. पण आज तुम्ही देखील इथं आहात याचा आम्हाला आनंद आहे. आणि असंच काँग्रेस पक्षाचं भवितव्य आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उज्ज्वल राखण्यासाठी आपल्याला पावलं उचलावी लागतील. मी यापेक्षा अधिक भाष्य न करता नेत्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फार वेळ घेऊ इच्छित नाही, त्यामुळं एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.